नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। हवेली तालुक्याच्या सहकार क्षेत्रात प्रकाश जगताप यांच्या स्वरूपाने पूर्व हवेलीतील पहिला सहकार शिरोमणी तालुक्याला मिळाला। तालुक्यातील सहकार संस्थांचे गमावलेले अस्तित्व, न्याय आणि राज्यातील वरिष्ठ मंडळींना पटवून देण्यास भाग पाडून या संस्था तालुक्याच्या दिमतीला उभ्या करण्याची जबाबदारी प्रकाश जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली। मध्यंतरी झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अ वर्ग गटातील विकास दांगट यांना विजयी करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा। कृषी उत्पन्न बाजार समिती यशवंत सहकारी कारखान्यात साकारलेला विजय हा त्यांच्या राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवणारा ठरला। पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली, तर हवेलीचे वैभव असलेला यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांचे धाकटे बंधू सुभाष जगताप यांच्याकडे असल्यामुळे हा दुर्मिळ योग तालुक्याला अनुभवायला आला। मागील 23 वर्ष प्रशासकीय जोखडात असलेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणून त्या ठिकाणी लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचं। अशाच पद्धतीने यशवंत सहकारी साखर कारखान्याची तब्बल 12 वेळा जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया राबवून विक्री होत नसलेली आणि पर्यायाने कारखान्याचे आर्थिक भांडवल उभा करण्याचा सुटत नसलेला 13 वर्षापूर्वीचा तिढा सोडवला। तसेच कारखान्याची जमीन बाजार समितीला विक्रीचा प्रस्ताव त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यशवंतच्या भविष्याचा प्रश्न पूर्णत्वाकडे नेण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे। विधानसभेच्या निवडणुकीत कारखान्याबाबतची परिस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देऊन यावर शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम भूमिका घेण्यासाठी विनंती केली आणि हवेली तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेला यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी नुकताच सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्यातून सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार म्हणून हवेली तालुक्यातून चर्चेचा धुळा उडाला होता। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत हे पद मिळावे म्हणून तालुक्यातील नेत्यांची धावपळ सुरू होती। मात्र अखेर संचालक मंडळांनी विद्यमान 12 संचालकांनी प्रकाश जगताप यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना सभापती करण्याचा मार्ग मोकळा केला। आज शुक्रवारी सभापती पदासाठी केवळ प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली। कृषी उत्पन्न बाजार समिती 23 वर्ष प्रशासकीय राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आणि सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रादेशिक पुणे जिल्हा रचना झाल्यानंतर हवेली तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणून निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रकाश जगताप यांनी मुख्य भूमिका बजावली आहे। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, विकास दांगट यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप गट यांच्या सोबतीनं या बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनलची रचना करून सत्ता हस्तगत केली। मात्र त्यानंतर झालेल्या सभापती पदाच्या बेबनावात पुढील सभापती हा सर्वपक्षीय नेते निवडीचा की भाजपचा म्हणून तालुक्यात चर्चेनं जोर धरला होता। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींनी या निवड प्रक्रियेत जगताप यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे। पुणे बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी 2 सख्खे भाऊ कारभार सांभाळणार म्हणून बाजार समितीच्या निवड प्रक्रियेत आधीच तालुक्यात विरोधकांकडून मोठा गदारोळ सुरू करण्यात आला होता। हवेली तालुक्यात 2 सख्खे भाऊ 2 महत्त्वाच्या संस्थांवर कशासाठी हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। मात्र हा सर्व विरोध मोडून काढत जगताप यांनी आपण सहकारमधील शिरोमणी असल्याचं दाखवून दिलं। आज सभापतीची निवडणूक होत असताना कुणी फॉर्म न भरता मला सर्वांनी आमचे पॅनल निवडून येताना अजित पवार गट, महायुती सरकार फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून जो पॅनल आमचा निवडून आला त्या निमित्तानं आज दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यानंतर आज या ठिकाणी माझी बिनविरोध निवडणूक झाली। त्या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी म्हणेन की शेतकऱ्यांसाठी 2 प्रोजेक्ट करायचं मी मगाशी डिक्लेअर केले। भाजीपाल्याचे दर निश्चित करायचे
आणि त्या दराच्या खाली जर शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये आवक जावक घेऊन जर तो खपत असेल तर त्याला ठराविक रेट ठरवून तो रेट कायमस्वरूपी त्या रेटचे जर 5 रुपयाने आम्ही रेट ठरवला आणि जर बाजारात 3 रुपयांनी खपत असेल तर वरले 2 रुपये ही मार्केट कमिटी त्या शेतकऱ्यांना देईल आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी जे आमचं शेतकरी निवास आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलासाठी जी शिक्षणासाठी पुण्यात मुलं येतात त्यांच्यासाठी मोफत गेस्ट हाऊस. आणि आज काय भावना आहे आता? आज एकदम मी पॅनल निवडून आल्यापासून मी पहिल्यांदा दिलीप काळभोर यांना सभापती केलं. त्याच्यानंतर खरं तर अनेकांची इच्छा असताना होता नाही आलं, परंतु त्यांनी राजीनामा दिल्यावर दुसऱ्यांदा का होईना मला संचालक बोर्डाने शेतकऱ्यांच्या कृपेनं वडीलधाऱ्यांच्या कृपेनं मला आज या ठिकाणी हा मान मिळाला. त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्या बाबतीत मी खूप आणि भारी आनंदात आहे. या बातमीसह आम्ही इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.